जनस्वराज्य केसरी मानकरी हजारेंच्या आरएक्स बैजा आणि गाडगे यांचा सुलतान ठरला। जनस्वराज्य शक्ती केसरी 2 लाखाचे बक्षीस पटकावत बैलगाडी शर्यतीत दणदणीत बाजी। मिरज तालुक्यातील शिपूर येथे खंडोबा देवाच्या यात्रेनिमित्त भरलेल्या जनस्वराज्य शक्ती केसरी बैलगाडी शर्यतीत हजारो शर्यतीप्रेमींच्या साक्षीने रोमांचक थरार रंगला। तब्बल 112 बैलगाडी चालकांच्या सहभागातून झालेल्या या स्पर्धेत बायो हजारे यांच्या आरएक्स बैजा आणि संभाजी गाडगे यांच्या सुलतान बैल जोडीने अव्वल क्रमांक पटकावत 2 लाख रुपयाचे प्रथम पारितोषिक आपल्या नावावर केले। शिपूर येथील खंडोबा देवाच्या यात्रेनिमित्त समित कदम मित्र मंडळाच्या वतीने जनस्वराज्य शक्ती केसरी बैलगाडी शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते। या स्पर्धेत सांगली, कोल्हापूर, सातारा, सोलापूर, कर्नाटक राज्यातील तब्बल 112 बैलगाडी चालकांनी सहभाग नोंदवला। शिपूरच्या माळरानावर बैलगाडी शर्यतीचा थरार अनुभवण्यासाठी हजारो शौकीनांनी मोठी गर्दी केली होती। अत्यंत चुरशीच्या आणि रोमांचक झालेल्या अंतिम फेरीत बायो हजारे यांच्या आरएक्स बैजा आणि संभाजी गाडगे यांच्या सुलतान बैलजोडीने दमदार कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावला आणि 2 लाख रुपयाच्या बक्षिसावर नाव कोरले। या स्पर्धेला जनस्वराज्य शक्ती पक्षाचे आमदार सावकार विनायक कोरे, आमदार अशोक माने, प्रदेशाध्यक्ष समित कदम, नगरसेवक निरंजन आवटी, डॉक्टर पंकज मेहत्रे, मदन तांबडे, शिवाजी महाडिक, अरविंद पाटील तसेच प्रणित पाटील बेडक यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। यंदाच्या स्पर्धेतील सर्वात भावनिक आणि लक्षवेधी क्षण म्हणजे काही दिवसापूर्वी आमदार केसरी स्पर्धेचा मानकरी ठरलेला बुलेट ट्रेन छब्या या बैलाच्या दुःखद निधनानंतर त्याला वाहण्यात आलेली श्रद्धांजली। स्पर्धा मैदानात उभारण्यात आलेले श्रद्धांजली बॅनर पाहून अनेकांच्या भावना दाटून आल्या। शेतकरी आणि बैल यांच्यातील जिव्हाळ्याचे, प्रेमाचे आणि नात्याचे हे जिवंत उदाहरण असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली। अशा प्रकारे थरार, उत्साह आणि भावनिक क्षणांनी भरलेल्या जनस्वराज्य शक्ती केसरी बैलगाडी शर्यतीने शिपूरच्या यात्रेला एक वेगळीच उंची मिळवून दिली। आज जनस्वराज्य शक्ती केसरी या बैलगाडीच्या मोठ्या प्रमाणात स्पर्धा आज या ठिकाणी आम्ही या शिपूरच्या आणि मैदानावरती त्या ठिकाणी घेतलेल्या आहेत। एक अतिशय चांगल्या पद्धतीचं 112 गाड्यांचा त्या ठिकाणी आम्हाला प्रतिसाद मिळाला। एक अतिशय चांगल्या खेळीमेळीच्या वातावरणामध्ये या स्पर्धा झाल्या। सर्व स्पर्धकांनी उत्साहानं आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं चुरशीनं त्या ठिकाणी आज स्पर्धा केल्या आणि खूप चांगल्या पद्धतीचं आज ही बघून लोकांच्या या डोळ्याचं पारणं फेडणाऱ्या स्पर्धा झाल्या। आमचे नेते, पक्षाचे अध्यक्ष आदरणीय डॉक्टर आमदार विनय कोरे सावकर साहेब, आमचे दुसरे आमदार अशोकराव माने बापू, या दोघांनी आज या स्पर्धांना उपस्थितीत लावून एक अतिशय चांगल्या पद्धतीने लोकांचा उत्साह वाढवला आहे यामध्ये। आणि येणाऱ्या काळामध्ये जनस्वराज्य शक्ती या अनेक अशा स्पर्धा त्या ठिकाणी चांगल्या पद्धती करायचा प्रयत्न करणार आहे। आज आमच्या सर्वच कार्यकर्त्यांनी मिळून एक अतिशय चांगली घोषणा केली की पुढच्या स्पर्धेमध्ये थार हे बक्षीस असणार आहे। जनस्वराज्यचे अध्यक्ष आणि माझे सहकारी समित कदम यांना अभिष्ट चिंतन देत असताना खर तर हे अभिष्ट चिंतन सर्वसामान्यांच्या हृदयात निर्माण व्हावं, सर्वसामान्यांच्या साठी स्वराज्याचा संकल्प पूर्ण करणारं ठरावं आणि यासाठी म्हणून खर तर लोकभावना ज्या बैलगाडा शर्यतींच्या मध्ये गुंतलेली आहे अशी एक दैदिप्यमान अशी स्पर्धा त्या ठिकाणी आयोजित केली जावी आणि लाखो या बैलगाडा शर्यतीतल्या शौकीनांना एकत्र करावं आणि सगळ्यांच्या उत्साहात हा वाढदिवस संपन्न करावा अशा संकल्पनेतून खरं तर जनस्वराज्य केसरी अशी ही स्पर्धा या ठिकाणी आयोजित केली गेली। मला अतिशय आनंद होतोय की प्रचंड मोठा प्रतिसाद आज सगळ्या लोकांनी या स्पर्धेला त्या ठिकाणी दिला आणि प्रचंड उत्साहाच्या वातावरणात आज ही स्पर्धा त्या ठिकाणी संपन्न झालेली आहे। जनस्वराज्यानं निर्माण केलेलं हे नातं अशाच पद्धतीनं विश्वासानं पुढे नेण्याचं सामर्थ्य आम्हाला परमेश्वरानं द्यावं। समितनं सुद्धा सामान्य माणसांच्या विश्वासासाठी सुरू केलेलं हे काम अजून चांगल्या पद्धतीनं पुढे नेण्याचं सामर्थ्य त्याला मिळावं। खरं तर शुभेच्छा आणि सदिच्छा या वाढदिवसाच्या दिवशी आम्हा सगळ्यांच्या वतीनं आम्ही त्याला या ठिकाणी देतोय आणि हे आयोजन केलेल्या माझ्या सांगली जिल्ह्यातल्या सगळ्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचं मी विशेष या ठिकाणी कौतुक करतोय। उत्कृष्ट असा हा कार्यक्रम त्यांनी या ठिकाणी घडवून आणला।